पाहतो शिवसेना भवनासमोरची, जिथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता जमलेले आहेत आणि निषेध आंदोलन या ठिकाणी केलं जातंय। या निषेध आंदोलनामध्ये आता उद्धव ठाकरे देखील सहभागी होत आहेत। हे दुसरे दृश्य आहे ज्यावेळेला उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेले आहेत। मुंबईमध्ये पाऊस सुरू झालाय आणि भर पावसामध्येच आता हे निषेध आंदोलन केलं जातंय। बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर झालेले अत्याचार आणि गुन्हा दाखल करून घेण्यात झालेली दिरंगाई याचा निषेध जो आहे तो करण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते छेडण्यात आलेलं आहे। पॉक्सो अंतर्गत गुन्हा जो आहे तो लवकरात लवकर दाखल केला जावा। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला जो चालवला जातो त्याच्यावर लवकरात लवकर सुनावणी होऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा सुनावली जावी ही प्रमुख मागणी जी आहे ती समोर धरत हे निषेध आंदोलन जे आहे ते ठिकठिकाणी केलं जात आहे। शिवसेना भवनाकडे उद्धव ठाकरे रवाना झालेत। एकीकडे ही दृश्य आपण पाहत आहे, त्यांचा ताफा आता काही क्षणातच शिवसेना भवनाच्या ठिकाणी पोहोचेल, तर दुसरीकडे शिवसैनिकांची मोठी गर्दी आपण पाहत आहे शिवसेना भवनाच्या बाहेर। तर सरकारचा देखील या ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे। हे सरकार निष्क्रिय सरकार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्र बंदला परवानगी नाकारल्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। आज संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकारी नेत्यांकडून हे निषेधाचं आंदोलन केलं जातंय। सकाळी 10 वाजता पुण्यामधून या आंदोलनाला सुरुवात झाली। स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। शरद पवारांनी शपथेचं वाचन देखील या ठिकाणी केलेलं आहे। स्त्री पुरुष समानता या संदर्भातली शपथ या ठिकाणी त्यांनी वाचून दाखवलेली आहे। तर ही दृश्य आहेत आता शिवसेना भवनाकडे उद्धव ठाकरे रवाना झाल्याची आणि काही वेळातच आता ते शिवसेना भवनामध्ये पोहोचत आहेत।